नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट बातम्या बघूया सविस्तर. काय आहेत शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या 50 आजच्या सरकारने घेतलेले मोठे निर्णय. शाश्वत शेतीस प्रोत्साहनासाठी राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना, 5,000 कोटींची मोठी गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कृषी विभागाने कृषी समृद्धी योजना जाहीर केली असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 5,000 कोटींची गुंतवणूक कृषी क्षेत्रात करणार असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी आज दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा आगामी काळामध्ये होणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. शेतकरी आनंदित. शेतकरी नव्हे शासन भिकारी असल्याची जोरदार टीका विधानसभेमध्ये. यावरती खडाजंगी. विधानसभेत ऑनलाईन रमी खेळण्याच्या व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. विधानसभेत ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यांच्यावर आधीच टीकेची झोड उठली होती. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत भिकारी असं वक्तव्य करणारे आता मात्र त्यांच्यावरती खूप मोठा संताप शेतकऱ्यांच्या वतीनं केला जात आहे. बाजारात कोथिंबीरला भाव न मिळाल्याने फिरवला कोथिंबीरवरती रोटर. शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा सर्वांना ठाऊक आहेत. काबाड कष्ट करून 5 एकर गुंठे शेतीवरती कोथिंबीरचे पीक घेतले. 4 पैसे हाताशी येतात तोपर्यंत शेतकऱ्यांना फटका बसला. कोकाटेंना हकला. केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोहिमेच्या खासदारांनी घेतली भेट. महाराष्ट्राचे कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे यांची हकलपट्टी करावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज भेट घेतली आणि इथे माणिकराव कोकाटे यांची महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदावरून हकलपट्टी करावी अशी मागणी जोर धरून केली. आता काय होणार याकडे सर्वांचं लक्ष. लाडक्या बहिणीला मेहरबान तर सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त 220 रुपये, किमान 1,000 रुपये भत्ता करण्याची मागणी. राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये मिळतात, तसंच दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुर्बल घटकातील इयत्ता 1ली ते 4थीतील मुलींना वर्षाला केवळ 220 रुपये उपस्थित भत्ता दिला जातो. तेव्हा त्यांच्या भत्त्यात वाढ करावी अशी सरकारकडे मागणी आता सध्या केली जात आहे. लातूर, परभणीसह मराठवाड्यामध्ये पावसाचे जोरदार आगमन. बळीराजा सुखावला. राज्यात कसं राहणार पुढील काही दिवस हवामान. महाराष्ट्रामध्ये आज सकाळपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. मराठवाड्यामध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतावला होता. मात्र आज मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. अजूनही धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता दिसून येत आहे. पुढील 3 दिवस राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागात धुवाधार पाऊस आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. वाल्मिक कराडला दिलासा नाही. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. पुढील ऑगस्टची 4 ऑगस्टला उज्ज्वल निकम यांनी मानली अतिशय भक्कम बाजू. आता वाल्मिक कराड सुटणं अशक्य. दीड एकरात खजूर शेतीतून 12 लाख रुपये मिळणार. केळ सांगवीच्या शेतकऱ्याने अथक परिसरातून फुलवली शेती. महाराष्ट्रामध्ये शेतीला खूप महत्व आहे. सर्वाधिक आव्हानात्मक बनत चाललेला शेती व्यवसाय याला अनेक कारणे आहेत. मात्र कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहे. असेच प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले असून त्यांना एका एकरामध्ये 10 ते 12 लाखाचं उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी असल्याची कृषी मंत्री कोकाटे यांची पुन्हा वादग्रस्त विधाने. राजीनामा देण्यासारखं मी काहीच केलं नाही असं त्यांचं स्पष्ट ठाम मत. कोकाटे यांच्या विधानावरती फडणवीसांची पुन्हा नाराजी. महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री कोकाटे यांनी गेल्या काही महिन्यापासून 5 ते 6 अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्यामुळे शेतकरी राजा देखील त्यांच्यावरती प्रचंड संतापल्याची भावना आहे. यंदा तरी निघणार का पानंद रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त. पानंद रस्त्याविना बनली परिसरातील शेतकऱ्यांची वाट बिकट. महाराष्ट्रामध्ये पानंद रस्ते होणार ही सरकारने खूप मोठी घोषणा गेल्या आठवड्याभरातच केली होती. मात्र सरकार आता यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा करत नसून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागतोय. मग आता पानंद रस्ते कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. संत्र उत्पादक शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावरती ठिय्या. 50% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. शेतकरी संतापले. झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळाली असल्याने आता महाराष्ट्रातील शेतकरी तहसीलदारांसमोर आपलं ठिय्या आंदोलन करू लागले आहेत.
तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच मिळावी यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. सरकार पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकेल असं माणिकराव कोकाटे यांनी आदेश दिलेले आहेत. कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक. अकोल्याच्या कापूस उत्पादकांना राष्ट्रीय ओळख. जिल्हाधिकारी यांची माहिती. कापूस उत्पादकांना राष्ट्रीय ओळख मिळाल्यामुळे आता अकोला जिल्हा देशामध्ये ओळखला जाऊ लागलाय. एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून अ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. कापूस प्रक्रिया उद्योगासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पारितोषिक अकोला जिल्ह्याला देण्यात आलेले आहे. ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांसह घरांची तात्काळ पाहणी करावी. नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. 22 जुलै ते गेल्या 8 दिवसापासून राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणा सर्वांना पाहायला मिळाला. पण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ पैशांची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेली आपल्याला सर्वांना माहीत आहे.